Hello friends, in today's video we are going to discuss on important examples of HSC English grammar. हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 12वी अर्थात HSC च्या बोर्ड एक्झाममध्ये इंग्लिश सब्जेक्टच्या रिलेटेड ग्रामर कशा प्रकारे विचारलं जातं यावरती आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण ग्रामरमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे मार्क्स येतात. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे मार्क्स ते जाणार नाहीत आणि कोणत्या प्रकारचे ग्रामॅटिकल सेंटेन्सेस किंवा एक्झाम्पल्स विचारले जातात या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. लेट्स गो. राईट, तर आपण इथे बघत आहोत इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ इंग्लिश ग्रामर अर्थात 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो, जे काही एक्झाम्पल दिलेले ते बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स, ॲज आय एंटर द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी न्यू अ टेलिग्राम. बिगिन द सेंटेन्स विथ नो सूनर दॅन. अर्थात या सेंटेन्समध्ये नो सूनर दॅनचा यूज करायचा असतो. नो सूनर दॅन यूज करताना आपण दिलेल्या सेंटेन्समधला ॲज किंवा ॲज सून ॲज काढायचा, त्या ठिकाणी नो सूनर यूज करायचं आणि जिथे कॉमा असेल त्या ठिकाणी दॅनचा यूज करायचा आणि त्याच्या अगोदर नो सूनर प्लस हेल्पिंग वर्ब वापरायचा. याच्यामध्ये कुठे हेल्पिंग वर्ब नाही म्हणून आपण एंटर पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण डीड घेणार, म्हणजे नो सूनर डीड. अर्थात ॲज काढायचा, त्या ठिकाणी नो सूनर घेतलं, पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून डीड घेतलं आणि कॉमाच्या ठिकाणी दॅनने आपण नेक्स्ट सेंटेन्स कनेक्ट केलं. अशा प्रकारे आन्सर झालेला आहे. नो सूनर डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस. डीड घेतल्यामुळे जो पास्ट टेन्समध्ये वर्ब आहे तो मेन वर्बमध्ये कन्वर्ट होईल. दॅन द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड. नेक्स्ट सेंटेन्समध्ये काही चेंजेस करायचं नाही. तुम्ही बोला आता हे आन्सर कशा प्रकारे आले. मी ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली हॅड वेनवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले ती तुम्ही बघू शकता, म्हणजे हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट with the police. Make the above sentence with simple sentence. आता सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स या प्रकारे असतात. आता दिलेले सेंटेन्स हूनी याचा हूचा यूज केला म्हणजे कॉम्प्लेक्स टाईप सेंटेन्स आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स जेव्हा आपण सिंपल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो त्या टायमाला आपण आफ्टर किंवा बाय आणि वर्बला ING लावतो. तर स्मॅश हा वर्ब आहे तर आपण स्मॅश, मेन स्मॅशिंग किंवा आफ्टर स्मॅशिंग विंडोज, आफ्टर स्मॅशिंग विंडोज मेन, इथे मेन घेऊ शकतो किंवा या प्रकारे उत्तर आपण लिहू शकतो. मेन स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ, किंवा बाय स्मॅशिंग विंडोज. बघा, बाय किंवा आफ्टर स्मॅशिंग विंडोज आणि जो सब्जेक्ट मेन आहे तो इथे आपण घेऊ शकतो. मेन डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. या प्रकारे आपण इथे सिंपल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करू शकतो. सिंपल सेंटेन्समध्ये एक सिंगल सेंटेन्स याच्यामध्ये असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, he work hard building better consumer electronic divisions. Rewrite the sentence using infinitive. Infinitive म्हणजे टू प्लस मेन वर्ब. याच्यामध्ये टू प्लस मेन वर्बचा यूज करून ते सेंटेन्स परत लिहायचं आहे. आता टू वर्ब कोणता आहे, बिल्डिंग, हा जिरंडचा यूज केला आहे. बिल्डिंगला ING लावलं, तर मग ING लावलं तिथे टू प्लस वर्बचा म्हणजे टू बिल्ड करायचं आहे आणि ते सेंटेन्स आहे तसं लिहायचं. आपण बिल्डिंग कट करून आपण त्या ठिकाणी घेतलं टू बिल्ड, बाकी आहे तसं. ही वर्क हार्ड टू बिल्ड अ बेटर कंज्यूमर. बाकी सेंटेन्स किंवा वर्ड्समध्ये काही चेंजेस करायचा नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर्स कार टाटा इंडिका. रिराईट इट बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका. आता रिराईट द बिगिनिंग विथ ते नीट बघितलं तर हे सेंटेन्स आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये टाटा ग्रुप हा वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा पूर्ण काही ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना ऑब्जेक्ट पुढे घेतो म्हणजे द पॅसेंजर्स कार टाटा इंडिका. ऑलरेडी त्यांनी सुरुवात करायला सांगितली म्हणजे ऑब्जेक्टनी सुरुवात करायला सांगितली, आपण सुरुवात केली आणि दिलेलं सेंटेन्स हे पास्ट टेन्समध्ये आपण हेल्पिंग वॉज घेतलेलं आहे. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप. या प्रकारे पॅसिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स म्हणजेच आन्सर होईल. नेक्स्ट सेंटेन्स, समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीमली हॉट. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. याच्यामध्ये चूक काय आहे. द समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट नाही तर आपण जर सेंटेन्स नीट वाचतो ते एक्स्ट्रीमली पाहिजे होतं. तर एक्स्ट्रीमच्या ठिकाणी एक्स्ट्रीमली लिहा आणि दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहा. ठीक आहे. Next sentence, there is no allowance for manners and intellectual damage in these matters. Rewrite the sentence using as well as. As well as ने दोन सेंटेन्स कनेक्ट करू शकतो. आता हे जर सेंटेन्स बघितलं याच्यामध्ये अँडने दोन सेंटेन्स कनेक्ट केले तर अँड काढून टाका, त्या ठिकाणी as well as चा यूज करा. बाकीचे फर्स्ट सेंटेन्स आणि सेकंड सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया.
आय स्पेंड माय हाय स्कूल इयर्स इन मुंबई. चूज द करेक्ट चेंज इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये हे सेंटेन्स बदल करायचे. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस जर आपण त्याचा फॉर्म्युला बघितला तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन आणि प्लस V3 V डॅश ING म्हणजे वर्बला ING. फॉर एक्झाम्पल ओके, सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला सेंटेन्स कोणतं बरोबर असायला पाहिजे. आय हॅड बीन, सब्जेक्ट आय, देन हॅड आणि प्लस बीन आणि वर्बला ING. सो दिस वन इज अ करेक्ट वन. पण इथे आन्सरमध्ये आपण आय हॅव बीन तर हे रॉंग आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूसमधलं आहे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे, ते आय हॅड बीन स्पेंडिंग. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. George Washington was elected president in 1788. Choose the correct change the voice answer from. त्या आन्सरसाठी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, तर हे ॲक्टिव्हमध्ये की पॅसिव्हमध्ये आहे ते आपल्याला बघावं लागेल. जर सेंटेन्स आपण बघितलं जॉर्ज वॉशिंग्टन वॉज इलेक्टेड तर हे ऑलरेडी पॅसिव्हमध्ये आहे, तर आपल्याला ॲक्टिव्हमध्ये करावं लागेल. इलेक्टेड प्रेसिडेंट बाय लावून पुढे काय दिलेलं नाही म्हणून बाय लावून आपण सब्जेक्ट म्हणून दे घेऊ शकतो. तर हा स्टार्टिंग इथे ऑब्जेक्ट आहे, टू बीचं रूप आहे, V3 आहे आणि ॲक्टिव्हमध्ये करताना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमध्ये करावं लागेल. सब्जेक्ट आपण दे म्हणून घेऊ शकतो, ठीक आहे. आणि जॉर्ज वॉशिंग्टन वॉज म्हणजे दे इलेक्टेड पास्ट टेन्समध्ये आपण दे इलेक्टेड आहे का इथे कुठे. दे इलेक्टेड जॉर्ज वॉशिंग्टन. राईट. सो दिस वन इज अ करेक्ट वन. दे इलेक्टेड जॉर्ज वॉशिंग्टन ॲज प्रेसिडेंट. हे सेंटेन्स बरोबर असेल. नेक्स्ट, डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. द करेक्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे होकार अर्थ, निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह. आय एम नॉट हॅपी हे निगेटिव्ह झालं तर त्याचं अफर्मेटिव्ह काय होईल. आय एम सॅड. या प्रकारे. डिस्कर्टेस इज नॉट लिगलच्या तर आपण त्याच्याऐवजी काय घेऊ शकतो, निगेटिव्हमध्ये आहे तर त्याचे इल्लिगल घेऊ शकतो. नॉट लिगल मीन्स इल्लिगल. तर हे शब्द करून आपण इल्लिगल टाकू शकतो. कर्टसी इज अ इल्लिगल ऑफिस. या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स. Spot the error in the given sentence and rewrite. Sentence आहे Susan gave me a real nice bouquet of flower. A real nice. तर real nice हे wrong आहे तर तिथे काय पाहिजे. Susan gave me a really nice bouquet. really पाहिजे, हा वर्ड पाहिजे तिथे. तर हा wrong आहे तर त्याच्या ठिकाणी आपण really ठेवून हे सेंटेन्स परत लिहू शकतो. The teacher said the earth revolves around the sun. Choose the correct alternative to get indirect नेशन. म्हणजे हे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा आहे. जर आपण बघितलं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना तर दिलेल्या इन्व्हर्टेड कॉमामधलं सेंटेन्स ही युनिव्हर्सल ट्रूथ असेल. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, वैश्विक सत्य आहे, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यावेळी जेव्हा इनडायरेक्टमध्ये करताना या सेंटेन्सचा टेन्स काळ चेंज करायचा नसतो, ॲज इट इजमध्ये ठेवायचा. त्यामुळे आपण असं लिहू शकतो. द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द टीचर सेड दॅट आहे का. द टीचर सेड दॅट कुठे आहे. द टीचर सेड दॅट द अर्थ इज हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. सध्या D1 इज अ करेक्ट. द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स कारण याच्यामध्ये आहे तसं ठेवलं आहे अराउंड द सन आणि एंडिंगला फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. डिस्कर्टिस इज नॉट लिगल ऑफेन्स. सेम आता आपण बघितलं होतं नॉट लिगलच्या ठिकाणी इलिगल ऑफेन्स येईल. नेक्स्ट सेंटेन्स. ही शुक हिज हेड regretfully. Choose the correct alternative to get present perfect tense. Present perfect tense चा फॉर्म्युला आहे subject plus have किंवा has and plus V3 plus object. ओके. He has shaken आहे का. He has shaken his head. So this option B is the correct one. Next example. As soon as the captain gave an order, the soldiers fired. चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट. नो सुनर दॅनचा यूज करायचे. आता सांगितल्याप्रमाणे ॲज सून ॲज किंवा ॲज असेल त्या ठिकाणी नो सुनर यूज करायचं. त्यानंतर कॉमाच्या ठिकाणी दॅन येईल. याच्यामधला हेल्पिंग वर्ब नाही आहे पण गेव हा पास्टमध्ये आहे म्हणून आपण डीड घेऊ शकतो. तर आन्सर नो सुनर डीड द कॅप्टन गेव. नो सुनर डीड कुठे आहे. नो सुनर डीड. सो द ऑप्शन बी इज द करेक्ट वन. आणि कॉमाच्या ठिकाणी आपण दॅन शब्द लिहितो. A peer group has its own group structure and expectation from its member. या सेंटेन्समध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. बट ऑल्सो हे अँडच्या ठिकाणी नेहमी यूज करायचं अँड काढून. आणि त्याच्या अगोदर नॉट ओनली कुठे यूज करणार. जर आपण बघितलं अ पेअर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर. हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर आणि हे
हे वेगवेगळे शब्द जॉईन केले आहेत. तर आपण हेल्पिंग वर्ब नंतर आपण नॉट ओनली घेऊ शकतो. हेल्पिंग वर्ब कुठला आहे? हॅज. तर हॅज नंतर तुम्ही नॉट ओनली घ्या आणि अँड काढून तुम्ही बट ऑल्सो घ्या. सो ऑप्शन A1 इज अ करेक्ट वन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. स्पॉट द एरर अँड रिराईट द सेंटेन्स. आय नो अ मॅन विच इज अ व्हेरी टॉल. आता मॅनबद्दल विच शब्द यूज केलेला आहे. विच शब्द यूज केला जात नाही, त्याच्याऐवजी हू शब्द यूज केला जातो. ठीक आहे. आय नो अ मॅन हू इज व्हेरी. विच हा नॉन लिव्हिंग बिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी यूज केला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल. आय पे ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. रिराईट यूज आन्सर बिगिनिंग विथ अ ट्रिब्यूट. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो आन्सर ऑफ आय पे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि हे कॉम्प्लिमेंट. तर आन्सर होईल अ ट्रिब्यूट इज पेड. पॅसिव्ह वॉइसमध्ये अ ट्रिब्यूट इज पेड टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास बाय आयची द्वितीया मी. ठीक आहे. नेक्स्ट. आय कुडंट पे द फेअर. यूज बी एबल टू. बी एबल टू मीन्स बी म्हणजे ॲम इज ऑर वॉज वेअर आणि एबल टू. सो आय कुडंट निगेटिव्ह आहे. आय वॉज नॉट एबल. आय वॉज नॉट एबल टू. एबल टू घेतलं आणि बी म्हणजेच नॉट वॉज आणि आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट आपण आहे तसं गेला. आय वॉज नॉट एबल टू फेअर. आता तुम्ही बोला हे आन्सर अलग असं एबल टूचा अनेबल टूचा यूज कसा करायचा. कॅन काढून काय घ्यायचं, कुड काढून काय घ्यायचं, त्याच्यात तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले त्या तुम्ही बघू शकता. इथे आपण जस्ट एक्झाम्पल आलेले एक्झाम्पल बोर्ड एक्झाममध्ये आणि त्याचे आन्सर्स आपण बघत आहोत. देर वॉज अ फार्मर हू grew superior quality rice and every year his rice won prizes in state competition. Insert an article, appropriate article where necessary. A and the हे आर्टिकलचा यूज करायचा. आपण बघू शकतो there was a farmer. A चा यूज करायचा इथे. who grew and the prizes in the state. So A आणि the चा इथे यूज आपण इन्सर्ट करू शकतो. Next, the quiz master said when did quit India movement take place? Change into indirect speech. Indirect speech मध्ये सेडचा आपण आस्कमध्ये चेंज करू शकतो. आस्क. ठीक आहे. आणि डब्ल्यूएच वर्ड आहे तसा ठेवायचा. अँड देन सब्जेक्ट क्विट इंडिया पास्टमध्ये आहे तर आपण मुवमेंट हॅड टेकन म्हणजे पास्ट परफेक्टमध्ये करू शकतो किंवा ॲज इट इज पास्ट सिम्पल पास्टमध्ये ठेवू शकतो. हॅड टेकन प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल. आय लर्न. तुम्ही आता बोलाल की हे एक्झाम्पल आन्सर आलं कसं. सो डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज कशा प्रकारे. 4 टाईप्स ऑफ सेंटेन्स असतात. असर्टिव्ह सेंटेन्स, डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन, एसनो टाईप क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर एक्सक्लेमेटरी टाईप सेंटेन्स आणि प्रत्येकाचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करण्याची टेक्निक वेगवेगळी आहे. तो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले तो तुम्ही बघू शकता. म्हणजे हे सेंटेन्स वेनचं सेंटेन्स जे आहे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन ते कशा प्रकारे इनडायरेक्टमध्ये चेंज केलं आहे तुमचं क्लिअर होईल. पण इथे आपण डायरेक्टली आपण बघितलं सेडचं आस्कमध्ये. आणि वेन डिड क्विट इंडिया. वेन क्विट इंडिया मुवमेंट हॅड टेकन प्लेस. हॅड टेकन प्लेस का आलं. डायरेक्ट आपण इंडिया टूक प्लेस पण म्हणू शकतो. डीड काढून टूक प्लेस म्हणू शकतो. पण टूक सिम्पल पास्टमध्ये पण ठेवू शकतो कारण तेच सिम्पल पास्ट पास्ट परफेक्टमध्ये तर पास्ट परफेक्टमध्ये चेंज केलेला आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आय लर्न एव्हरीथिंग अबाउट द गेम. चेंज द व्हॉइस. आय लर्न सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे. सो एव्हरीथिंग वॉज ऑब्जेक्ट पहिला घेतला. एव्हरीथिंग वॉज लर्न अबाउट द गेम बाय मी. नेक्स्ट. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. पॅसिव्ह वॉइसमध्ये पॅसिव्ह वॉइसमध्ये ते ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. सब्जेक्ट वर ऑब्जेक्टमध्ये सब्जेक्ट आपण घेतला. हा सब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. द शॉप्स लाईट लिट अप सब्जेक्ट वर द प्लेस. पॅसिव्ह वॉइसचं ॲक्टिव्ह वॉइसमध्ये केलं. ज्याप्रमाणे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो इथे पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑलरेडी सेंटेन्स दिले त्याचं आपण ॲक्टिव्ह वॉइसमध्ये केलं. ठीक आहे. ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. मेक इट सिम्पल. सिम्पल सेंटेन्समध्ये हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये कंपाऊंडमधलं अँड कंपाऊंडचे सेंटेन्स कशा प्रकारे बोलतो. अँड बट ऑरचा यूज केलेला असेल म्हणजे 2 सेंटेन्स त्याच्यामध्ये 2 सेंटेन्स असतात कनेक्टेड बाय अँड बट आणि ऑर. आणि ते सिम्पल सेंटेन्समध्ये करताना आपण तो कनेक्टेड वर्ड्स काढायचा आणि बाय ओपनिंग बाय किंवा आफ्टर लावून वर्बला ING लावून स्टार्ट करू शकतो. तर ओपनला आफ्टर और बाय ओपनिंग करू शकतो आणि हा सब्जेक्ट आपण कनेक्टेड वर्ड्स काढून इथे आपण घेऊ शकतो. नेक्स्ट सेंटेन्समध्ये बाय ओपनिंग हिज बॅग ही स्प्रेड हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. नेक्स्ट. डॅश डॅश ATM इज डॅश डॅश युजफुल फॉर मशीन.
आर्टिकल यूज केलं, द A-Team इज अ युजफुल मशीन. नेक्स्ट, द स्टोरी ट्रेस द डाउनफॉल डॅश अ मॅन. इथे आपल्याला सुटेबल प्रिपोजिशन यूज करायचे. तर पहिल्या ठिकाणी ऑफचा यूज केलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बाय. द स्टोरी ट्रेस द डाउनफॉल ऑफ अ मॅन हु इज ओव्हरकम बाय ग्रीड या अर्थाने. नेक्स्ट, पद्मश्री इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस सिव्हिलियन अवॉर्ड्स इन इंडिया. बिगिन युअर सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू. ॲट मीन्स आपलं हे दिलेलं सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि त्याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. वन ऑफ सिंपल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ वर्ड आल्यानंतर पॉझिटिव्हमध्ये करताना व्हेरी फ्यू यूज करू शकतो. ठीक आहे. वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस सिव्हिलियन अवॉर्ड्स. सो व्हेरी फ्यू सिव्हिलियन अवॉर्ड्स इन इंडिया. व्हेरी फ्यू सुरुवातीला घ्यायचा, त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचा शब्द कुठला आहे, द मोस्ट प्रेस्टिजियस. याच्या पुढचे शब्द आपण सिव्हिलियन अवॉर्ड्स इन इंडिया आर. प्रेझेंटमध्ये सेंटेन्स आहे म्हणून आर, कारण अवॉर्ड्स अनेक वचनी आर. आणि पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲज आणि पॉझिटिव्ह डिग्रीचा शब्द ॲज प्रेस्टिजियस ॲज द पद्मश्री. आता तुम्ही परत बोलावलं की हे कसं उत्तर आलं, तर डिग्री चेंज कशी प्रकारे केली जाते. पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्हचं आपण पॉझिटिव्हमध्येही करू शकतो, कंपॅरेटिव्हमध्ये करू शकतो. हा एक एक टॉपिक जवळजवळ कमीत कमी 20 to 30 मिनिट्स एक्सप्लेनेशनसाठी लागतो. ठीक आहे. इथे आपण डायरेक्टली आन्सर बघितलेला आहे. ऑल्दो द सी हॅज अ ग्रेट कॅपॅसिटी टू ब्रेक डाऊन ऑल काइंड्स ऑफ वेस्ट, दिस कॅपॅसिटी इज नॉट अनलिमिटेड. बटचा यूज करायचा सेंटेन्समध्ये. बघा, एक्झाममध्ये तुम्हाला ऑल्दोचा यूज करायला सांगतात. ऑल्दोचा यूज करण्यासाठी ऑल्दोचा यूज करण्यासाठी दिलेल्या सेंटेन्समध्ये बट असेल आणि बटचा यूज करण्यासाठी किंवा ऑल्दो स्टार्टिंगला किंवा मध्ये असेल. तर इथे स्टार्टिंगला ऑल्दो दिलं, ऑल्दो काढून टाकायचं आणि ज्या ठिकाणी कॉमा आहे, कॉमा कुठे दिला इथे तुम्हाला बट ठेवायचं आहे. बघा, ऑल्दो काढून टाकला आणि कॉमाच्या ठिकाणी बटचा यूज केला. अशा प्रकारे थोडं ओव्हरऑल तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्टिलायझर अँड insecticides have increased agricultural output. Relative answer beginning with agriculture output. परत हेच कशामध्ये आहे, वर्ब ऑब्जेक्ट. ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. ॲग्रिकल्चर आउटपुट हॅज बीन इन्क्रीज जेव्हा पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतं तेव्हा पॅसिवाइजमध्ये करताना ऑब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस V3. ॲग्रिकल्चर आउटपुट हॅज बीन इन्क्रीज्ड V3 बाय फर्टिलायझर अँड इन्सेक्ट. हे सब्जेक्ट लास्टला एंडिंगला गेलं. वी ट्रॅव्हल इन इसेन्स टू बिकम युअर यंग फूल्स अगेन. यूज ING फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड टू बिकम आहे. तर याला आपण ING फॉर्म टू म्हणजे इन्फिनिटिव्ह आहे, त्याला जिरंडमध्ये यूज करू शकतो, म्हणजे ING लावू शकतो. तर आन्सर काय होईल, टू बिकमला बिकमिंग होईल. वी ट्रॅव्हल इन इसेन्स बिकमिंग युअर यंग फूल्स. ठीक आहे. नेक्स्ट, द फर्स्ट ग्रेट जॉय ट्रॅव्हलिंग. फर्स्ट ग्रेट जॉय ऑफ ट्रॅव्हलिंग इज काय आहे, सिम्पली द लक्झरी ऑफ लिव्हिंग ऑल माय बिलीफ. WH क्वेश्चन बनवायचं आहे. WH क्वेश्चनचा पण एक फॉर्म्युला आहे. WH वर्ड घेतो पहिला, व्हॉट, व्हेन, हू, वेअर या अर्थाने. द फर्स्ट ग्रेट जॉय ऑफ ट्रॅव्हलिंग काय आहे, द सिम्पली द लक्झरी ऑफ लिव्हिंग ऑल माय बेनिफिट्स आहे. तर वॉटनी स्टार्ट केलं आहे. त्याचा फॉर्म्युला काय, WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतो, एम इज, वॉज, वेअर, कॅन, कुड, शॅल, शुड. त्यानंतर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब. WH वॉट घेतला, हेल्पिंग वर्ब याच्यामधला स्टार्टिंगचा इज घेतला आणि त्यानंतर सब्जेक्ट आणि देन वर्ब. सो व्हॉट इज द फर्स्ट ग्रेट ऑफ जॉय ट्रॅव्हलिंग आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, इट वॉज डॅश एक्सलंट लंच. मील कॉस्ट हिम डॅश 250 रुपीज. ए अँड द आर्टिकल यूज केलं, ए अँड द, इथे अँड एक्सलंट AEIOE असेल तर अँड घेतो आणि ते या ठिकाणी ए. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. शी लुक डॅश अँड हर आय शोन डॅश अँड इटर्नल लाईट. सुटेबल प्रिपोजिशन, ही लुक्ड अप शोन विथ इटर्नल राईट. त्यानंतर तिथे बिगिनिंग विथ द एंटायर प्रोसेस विल सेंटर स्टेज कम्युनिटी. आता सिम्पल फ्युचरमध्ये आहे, त्याचं पॅसिवाइजमध्ये करताना बिगिनिंग विथ जेव्हा सेंटेन्स असेल तेव्हा मोस्टली ॲक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये करायचं असतं. तर विल बी किंवा शॅल बी घेतला जातो आणि हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर आन्सर काय होईल, द कम्युनिटी विल बी सेंटर्ड, हा वर्ब आहे. द कम्युनिटी विल बी सेंटर स्टेज्ड बाय द एंटायर प्रोसेस. नेक्स्ट,
The disaster drew the attention of affected countries for setting up effective tsunami warning system. Use infinitive and related. Infinitive म्हणजे वर्बला टू प्लस वर्ब. आता इथे वर्ब कोणता आहे? द डिझास्टर ड्रीव द अटेन्शन अफेक्टेड फॉर सेटिंग. फॉर सेटिंगचं तुम्हाला इथे काय करायचं? याच्यामध्ये इन्फिनिटिव्हमध्ये चेंज करायचं म्हणजे टू सेट. तर फॉर सेटच्या ठिकाणी आपण फक्त टू सेट करू शकतो. बाकी आहे तसं. द डिझास्टर ड्रीव ऑफ द अटेन्शन ऑफ अफेक्टेड कंट्रीज टू सेटअप, बस बाकी ॲज इट इज. म्हणजे कधी कधी इन्फिनिटिव्हचं जिरण बोलतात आणि जिरणचं इन्फिनिटिव्हमध्ये बोलतात. इट वॉज ॲब्झर्ड टू प्रिटेंड इट. जिरण बघा, ते जिरण यूज करायला सांगितलं म्हणजे टू प्रिटेंड आहे त्या वर्बला ING लावायचा फॉर प्रिटेंडिंग. ठीक आहे. इट वॉज ॲब्झर्ड फॉर प्रिटेंडिंग इट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेंटेन्स दिलेला आहे कुड नॉट फेस द होल हॉरर. मेक इट अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह होकाराचे सेंटेन्स करायचे. निगेटिव्ह आहे. कुड नॉटला वॉज अनेबल टू घेऊ शकतो. कॅन नॉटला इज अनेबल टू आणि कुड नॉटमध्ये वॉज अनेबल टू. नेक्स्ट डॅजेड प्रायमरी कॉज. याच्यामध्ये आपल्याला आर्टिकलचा यूज करायचा आहे. आर्टिकल म्हणजे ए अँड दी. द प्रायमरी कॉज ऑफ डिझीज इज द वीकेंड. दोन्ही ठिकाणी द यूज केला जाईल. नेक्स्ट सेंटेन्स that remind me that just the night. Suitable preposition that remind me of the night in the midnight. Of आणि in. Next, why waste time in reading trash? Make it assertive. Assertive म्हणजे simple sentence मध्ये बदल करायचा. WH type question आहे. तर simple मध्ये you should not waste time in reading trash. Next example. The ignite mind of the youth is the most powerful resource on the earth. Rewrite beginning with no other. तर हे पण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे तर याचं पॉझिटिव्हमध्ये होईल. याच्यामध्ये व्हेरी वन ऑफ नाही म्हणून आपण व्हेरी नो अदरचं तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये यूज करू शकतो. नो अदर स्टार्टिंगला केला तर नो अदर माइंड ऑफ द इज द मोस्ट पॉवरफुल. नो अदर रिसोर्स. मोस्ट पॉवरफुल हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वर्ड आहे. त्याच्या पुढचे वर्ड नो अदर रिसोर्स ऑन द अर्थ ॲज पॉवरफुल ॲज आणि स्टार्टिंगचं द माइंड ऑफ द यूथ. Next, he was nervous and a typical representative of the youth of India. Rewrite the ING. म्हणजे याला ING मध्ये कन्वर्ट करून सेंटेन्स परत रिप्रेझेंटला फॉर रिप्रेझेंटिंग करू शकतो किंवा फक्त रिप्रेझेंटिंग. ही वॉज नर्वस अँड रिप्रेझेंटिंग द यूथ. रिप्रेझेंटेटिव्हला काय सांगितलं? अंडरलाईन वर्डला ING लावा. तर आपण ING लावलेला आहे. ठीक आहे. रिप्रेझेंटिंग. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल. आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल. रिराईट बिगिनिंग विथ अ ब्राईट. परत तिथे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. अ ब्राईट सॉइल ट्रेल. अ ब्राईट ॲक्टिव्ह सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजे ॲक्टिव्हाईस आहे. पॅसिवाईसमध्ये अगोदर ऑब्जेक्ट घेतो. अ ब्राईट रेड सॉइल. पास्ट टेन्समध्ये आहे. फाइंडचा पास्ट टेन्स फाउंड होतो. वॉज फाउंड. फाउंडेड पण म्हणू शकतो किंवा फाउंड बाय. आईची द्वितीया मी. आय हॅव नो अदर वे टू क्लाइंब द हिल होस्टिंग. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्हचं नो अदरला आपण हार्डली हॅड आणि नो अदरला एनी अदरमध्ये आपण चेंज करू शकतो. आय हार्डली हॅड एनी अदर वे. नो अदर ज्या ठिकाणी तिथे एनी अदर वे आपण चेंज करायचं आहे. नेक्स्ट. रेव्हेन्यू वॉज ऑब्टेन थ्रू ॲडव्हर्टायझिंग. ॲड ए क्वेश्चन टॅग. वॉजचं वॉजंट होईल आणि रेव्हेन्यूसाठी इट वॉजंट इट हे क्वेश्चन टॅग आहेत. म्हणजे सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं, कॉमा द्यायचा आणि वॉजंट इट. नेक्स्ट. हाऊ इम्पॉसिबल इट इज. असर्टिव्ह म्हणजे मेक एक्सक्लेमेटिव्हमध्ये आहे ते सिम्पलमध्ये करायचे. इट इज व्हेरी इम्पॉसिबल. इट इज व्हेरी इम्पॉसिबल. इट इज स्टार्टिंगला घेतलं हाऊच्या ठिकाणी व्हेरी आणि इम्पॉसिबल फुल स्टॉप. नेक्स्ट. ॲज दिस मटेरियल हार्डन्स इट बिकम्स सेंटिमेंटरी. मेक इट कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्समध्ये चेंज करायचं आहे. ॲजचा यूज केल्यामध्ये हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आहे. कंपाऊंडमध्ये अँड बट ऑरचा यूज करू शकतो. तर इथे आपण कशाचा यूज करू शकतो? अँडचा यूज करू शकतो. म्हणजे कॉमाच्या ठिकाणी अँड. दिस मटेरियल हार्डन्स अँड इट बिकम्स सेडिमेंटरी. ठीक आहे. द प्लेस ॲज काढून टाकायचं. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. हे सेंटेन्स गेलं होतं. द शॉप लाईट्स लिट अप द प्लेस. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. पिक आउट द वर्ब अँड स्टेट द टेन्स. याच्यामधलं वर्ब शोधा आणि ते कुठल्या टेन्समध्ये आहे ते टेन्सन नाव लिहायचं. तर लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन. हॅड शार्पन म्हणजे हॅड आणि V3 चा यूज केव्हा केला तो? त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड आणि V3चा हा सूत्र आहे, फॉर्म्युला आहे पास्ट परफेक्ट टेन्सचा. ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. ठीक आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो. रिराईट द बिगिनिंग ब्लोईंग आउट. ठीक आहे. तर आपण काय करू आता हे वाक्य कशामध्ये, द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्समध्ये आहे अँडचं, आणि याचं सिम्पल सेंटेन्समध्ये बनवायचं. तर आपण सिम्पल सेंटेन्समध्ये सांगितलं तर बनवताना आपण बाय आणि वर्बला आय एन जीने स्टार्ट करतो. इथे ब्ल्यू हा वर्ब आहे, त्याला आपण आय एन जी लावतो, ब्लोईंग आउट होईल. मग स्टार्टिंग काय केलं, ब्लोईंग आउट इज फ्लेअर अँड काढायचा, त्या ठिकाणी कॉमा द्यायचा आणि द सब्जेक्ट आहे तो पुढे घ्यायचा. ब्लोईंग आउट इज फ्लेअर, ठीक आहे, अँड काढला, कॉमा दिला, सब्जेक्ट द नट्स वेंडर रोज टू गो होम. या प्रकारे द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चेंज फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन, हा अंडरलाईन वर्ड्स आहे. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट, ॲस्ट्रोलॉजरला वाटलं काय, चेंज वाटलं. सो ॲस्ट्रोलॉजर काय वाटलं, चेंज. सो वॉट, त्यानंतर डब्ल्यूएच वर्ड वॉट घेतला, हेल्पिंग वर्ड नाही म्हणून डीड घेतला कारण पास्टमध्ये आहे. वॉट डीड द ॲस्ट्रोलॉजर, डीड घेतल्यामुळे वर्डचं मेन फेल्डचं आपण फीलमध्ये कन्वर्ट केलं. व्हॉट डीड द ॲस्ट्रोलॉजर फील. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल्युमिनेस, ॲड ए क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, वी इन्फेक्ट, डू डज डीडचा यूज करू शकतो. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. तर इन्फेक्टेड असं तर आपण डीड घेतला असं, फक्त इन्फेक्ट त्यामध्ये डूचं आपण निगेटिव्ह डोंट होईल अँड डोंट वी. सो डोंट वी त्याचं काय आहे, क्वेश्चन टॅग आहे. नेक्स्ट, आय नो दॅट द स्टेट ओल्ड ट्रिक, रिराईट युझिंग विच, त्या विचचा यूज करून आय नो द ट्रिक विच इज स्टेल अँड ओल्ड, या प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये यूज केलेलं आहे. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट, आता बघ बट शब्द आलेला आहे, बट आला तर तुम्हाला दो किंवा ऑल दोचा यूज करायला सांगतील. इथे दोचा यूज केला आहे, मग दो स्टार्टिंगला लिहा आणि बट काढा, त्या ठिकाणी फक्त कॉमा आहे तसा ठेवा, त्या आन्सर होऊन जाईल. दो स्टार्टिंगला फक्त कॉमा ठेवायचा, बट काढायचा, बाकी सेंटेन्स आहे तसं ठेवलं, आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, सेंटेन्स दिलेलं आहे त्याचं ॲड ए क्वेश्चन टॅग करायचं. एव्हरीथिंग द स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज आहे, इजचं इजंट होईल आणि स्टुडंट्स कॉम्प्रेन्शनसाठी इटचा यूज केला, इजंट इट आणि क्वेश्चन मार्क. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड दो ऑर मेक इट कॉम्प्लेक्स, आता दोचा यूज करायचा आहे सांगितल्याप्रमाणे, बट काढा, स्टार्टिंगला दो लिहा, दो आय डीड नॉट फुल्ली आणि बट काढून तिथे कॉमा द्यायचा आहे. नेक्स्ट, द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी, रिराईट बिगिनिंग विथ आय. तर हे सब्जेक्ट वर ऑब्जेक्टमध्ये पॅसिव्हमध्ये कधी आय वॉज रिमाइंडेड, मीचा आपण स्टार्टिंगला घेतला, आयमध्ये बदल, आय वॉज रिमाइंडेड बाय सराउंडिंग्स, किंवा आय वॉज बिईंग रिमाइंडेड असंही लिहू शकतो, आय वॉज बिईंग रिमाइंडेड बाय द सराउंडिंग. सो या प्रकारे आता प्रत्येक वाक्य जर डिटेलमध्ये त्या शिकवायचं म्हणलं तर खूप वेळ जाऊ शकतो, म्हणून आपण डायरेक्ट कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण फक्त ओव्हरलुक केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. या व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि ते PDF डाउनलोड करून तुम्ही नोट डाऊन करून घ्या. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.